लोकशाहीचा उत्सव म्हणजे निवडणूक आणि दिवाळी उत्सव यात प्रचाराचे माध्यम बनले आहे। ते म्हणजे आकाशकंदील। आकाशकंदील हे विभाग उजळून तर टाकतातच, पण आता ते कंदील इच्छुक उमेदवारांच्या प्रचाराचे देखील माध्यम बनले आहे। अशा प्रकारचे भव्य कंदील घाटकोपरच्या असल्फा विभागातील कंदील आर्ट मध्ये तयार होत आहेत। नितीन खोपकर यांची मोठी लगबग हे राजकीय कंदील उभारण्यात सुरू आहे। त्यांच्या कंदील आर्ट मध्ये सर्वच पक्षाचे हे भव्य कंदील तयार होत आहेत। दिवाळीत हे कंदील विभाग तर उजळतीलच, पण या इच्छुक उमेदवारांचा चांगला प्रचारही करणार आहेत। कसं सणासुदीच्या माध्यमातून आणि येणाऱ्या ह्या महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत या 5 वर्षांनी येतात, पण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी काय झालं की निवडणूक येणार आहे आणि आपलं ह्याचं प्रचाराचं माध्यम म्हणून एक दिवाळीमध्ये आपण कंदील हा लावून लोकांना आपण दाखवू शकतो की आपल्या पक्षातर्फे आपला कंदील लावलेला आहे। हा आपला दिवाळी उत्सव जो आहे आणि असे याच्या मागचे जे उत्सव असतात त्याच्याही पक्ष आपापल्या परीने कशाही परीने आपला प्रचार होईल। आपला तसं दिवाळीचं एक चांगला माध्यम आहे। कंदील लागतात, कोण छोटे मोठे कंदील लावतात, तसे माझ्याकडे मनसेचे कंदील आहेत, BJPचे सुद्धा आहेत, शिवसेनेचे सुद्धा कंदील आहेत आणि आताच आमच्या इथे आमचे वार्ड क्रमांक 160चे आमचे शाखाध्यक्ष यांनी मला 10-15 कंदिलाची ऑर्डर दिलेली आहे। असं सर्व किती फायदा होतो प्रचारासाठी या सगळ्याचा? असं बघायला गेलं तर आपापल्या विभागामध्ये जे आहेत पक्ष ते आपापल्याच्या वतीने कमीत कमी 5 ते 4 फुटाचा कंदील लावतात आणि त्याच्यामध्ये आपल्या पक्षाचं नाव आणि चिन्ह वगैरे जाहीर करतात। बरोबर। आणि एकूण तुमच्याकडे किती कंदिलांची ऑर्डर असते आणि दरवर्षी हे एवढ्या प्रमाणात का ह्यावर्षी जास्त आहे? माझ्याकडे दरवर्षी जास्तीत जास्त 150-200 अभाव कंदील हे येतच असतात, पण त्यापेक्षा नवीन मंडळही मला जॉईंट होतात आणि विभागातील जे नामवंत जे आहेत तेही कंदील लावतात, त्यांचीही ऑर्डर असते मला। यावर्षी हो वाढले, खरोखर वाढलेली आहे, कारण ह्यावेळेला खरोखरच इलेक्शन हे होणारच आहे हे जाहीर झालेलं आहे आणि त्यांना एक चांगला हा मोका आहे दिवाळीचा की माझ्या पक्षाचं प्रचार कशा प्रकारे होईल। बॅनरबाजी तर असतेच, पण सणाच्या माध्यमातून हे दिवाळीचं एक प्रतीक असतं की त्याच्यावरती आम्ही हे करू शकतो की आपल्या पक्षाचं नाव, आपला स्वतःचा फोटो आणि चिन्ह हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं आणि दिवाळीच्या सणांवरती हार्दिक शुभेच्छा हे सगळ्यांना देतात। दरवर्षीप्रमाणे मी विभागामध्ये मनसे शाखाध्यक्ष असलो, मी माझ्या पक्षाचे कंदील लावतोच, पण यावेळी महानगरपालिकेचं इलेक्शन पण आहे, तसेच दिवाळी हा सण आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठा सण असतो आणि यावेळी आम्ही जास्तीत जास्त मोठे कंदील लावून कसं आम्ही आकर्षित होऊ हा आणि पक्षाचं चिन्ह लोकांपर्यंत पोचेल, तसेच आमचे साहेब पण दिसतील लोकांपर्यंत, हा एक छोटा विचार आमचा असतो। आणि आमचे खोपकर दादा गेले कित्येक वर्षापासून आकाश कंदील बनवतात, पण यावेळी त्यांच्याकडे महानगरपालिकेचं इलेक्शन असल्यामुळे स्वतः आमची पण आता मी 10 कंदीलची ऑर्डर 2 दिवसापूर्वी दिली आहे। आता ती माझी ऑर्डर चालू झालेली आहे आणि त्या माध्यमातून कुठेतरी लोकांना शुभेच्छाही देता येतो आणि दिवाळीचा सण असल्यामुळे आपलं पक्षाचा प्रचारही चांगल्यापैकी होऊ शकतो, कारण दिवाळी सण हा प्रत्येकजण मोठ्या उत्साहात करतात, त्यामुळे कुठेतरी आपलं कंदील लोकांपर्यंत दिसेल आणि आपल्या पक्षाचा शुभेच्छाही लोकांना देता येईल। एक छोटीशी भावनापोटी आम्ही दरवेळी कंदिलाची ऑर्डर देत असतो।